नमस्कार. आज आपण सिक्युरिटी क्लिअरिंग अँड सेटलमेंट मेकॅनिझम कॅपिटल मार्केटमधील वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज क्लिअरिंग करण्याची प्रोसेस, त्याचबरोबर सेटलमेंट मेकॅनिझम या दोन सिस्टमबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सिक्युरिटी क्लिअरिंग अँड सेटलमेंट मेकॅनिझम हे स्ट्रेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणून देखील ओळखले जाते, की ज्यामध्ये प्रामुख्याने ट्रान्झॅक्शन सायकल्स त्याचबरोबर सेटलमेंट प्रोसेस या वेगवेगळ्या प्रोसेसेसचा समावेश होतो. यापूर्वी आपण प्रायमरी कॅपिटल मार्केट व सेकंडरी कॅपिटल मार्केट त्याचबरोबर स्टॉक मार्केटमधील वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स, टाइप्स ऑफ ऑर्डर्स, त्याचबरोबर बॉम्बे ऑनलाईन ट्रेडिंग सिस्टम, त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंजची नीट प्रणाली या सर्व प्रणाली व त्यांचं मेकॅनिझम याबद्दलची माहिती यापूर्वी आपण घेतलेली आहे. आता आपण सिक्युरिटी क्लिअरिंगची प्रोसेस व त्याच्या सेटलमेंटची सिस्टम हे आज आपण समजून घेणार आहे. बेसिकली याला ट्रेड मॅनेजमेंट असे म्हटले जाते. व्हॉट इज अ ट्रेड मॅनेजमेंट? Trade management is the process of efficiently completing a trade sequence. Proper trade management result into minimization of losses and maximization of gains. Trade management ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे की ज्यामध्ये ट्रेडिंग सिस्टममधील वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज या एफिशियंटली व प्रॉपर सिक्वेन्सच्या पद्धतीने सेटल करण्याची प्रोसेस ही रन केली जात असते. म्हणजेच स्टॉक मार्केटमध्ये, सिक्युरिटीज मार्केटमध्ये खरेदीदार व विक्रेता या दोन्ही गुंतवणूकदारांच्या खरेदी विक्री व्यवहाराची वास्तविक व तांत्रिक पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजेच विक्रेता गुंतवणूकदाराच्या सिक्युरिटीज खरेदीदार गुंतवणूकदारांना पोहोचवणे व खरेदीदार गुंतवणूकदाराकडील रक्कम या विक्रेत्या गुंतवणूकदाराकडे पोहोचवण्यापर्यंतची ही संपूर्ण जी प्रक्रिया असते, या प्रक्रियेला आपण ट्रेड मॅनेजमेंट सिस्टम असे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. ट्रेड मॅनेजमेंट सिस्टममधील वेगवेगळे ॲस्पेक्ट जर आपण पाहिले तर त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या बाबींचा समावेश होतो. ट्रेड मॅनेजमेंट सिस्टम इन्क्लूड्स प्लेसिंग ऑफ ऑर्डर, ट्रेड पोझिशन्स, रिस्क मॅनेजमेंट अँड राउटिंग ऑफ ऑर्डर्स, order arrangement process, determine total position size, order matching system, order punching system, it may be fully or partially, affirmation and confirmation of the orders, clearing and settlement system. या वेगवेगळ्या घटकांचा समावेश ट्रेड मॅनेजमेंट सिस्टम मध्ये हा होत असतो. यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप या सर्व ॲस्पेक्टवरती आज आपण चर्चा करणार आहोत. या संपूर्ण प्रक्रियेमधील सर्वात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे प्लेसिंग ऑफ ऑर्डर्स ऑर ट्रेड पोझिशन्स. ट्रेड पोझिशन म्हणजे गुंतवणूकदार किंवा खरेदीदार भांडवल बाजारामध्ये, स्टॉक मार्केटमध्ये सिक्युरिटी खरेदी करण्याकरिता वेगवेगळ्या पद्धतीने ऑर्डर्स प्लेस करून ती आपली ट्रेड पोझिशन हे कन्फर्म करत असतो. यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या ऑर्डरचा समावेश होतो, की ज्यामध्ये सेल ऑर्डर अँड बाय ऑर्डर, की ज्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या सिक्युरिटीज किंवा स्टॉक्स ही विक्री करण्याबाबतच्या ऑर्डर्स या मार्केट सिस्टमच्या माध्यमातून या प्लेस केल्या जात असतात. किंवा गुंतवणूकदारास मार्केटमधून ज्या सिक्युरिटीज किंवा स्टॉक्स परचेस करावयाचे आहेत त्याबाबतची बाय ऑर्डर ही प्लेस केली जात असते. अर्थात सेल ऑर्डर किंवा बाय ऑर्डर या दोन प्रमुख टाइप्स ऑफ ऑर्डर जरी असल्या तरी या अंतर्गत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपप्रकार किंवा टाइप्स ऑफ ऑर्डर्स असल्याचे आपणास दिसून येईल. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्डर्स किंवा त्याचे वेगवेगळे प्रकार यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर सेल ऑर्डर किंवा बाय ऑर्डर याच्यामध्ये प्रामुख्याने आफ्टर मार्केट ऑर्डर व मार्केट आवर ऑर्डर
अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डरचा देखील याच्यामध्ये समावेश होत असतो. अर्थात यामध्ये प्री मार्केट ऑर्डर हा देखील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार असल्याचे आपणास पाहाव्यास मिळेल. आफ्टर मार्केट ऑर्डर म्हणजेच जेव्हा स्टॉक मार्केट 3:30 वाजता म्हणजे 3:30 वाजता क्लोज होत असते, स्टॉक मार्केट किंवा रोखे बाजाराची यंत्रणा बंद झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशन करिता ज्या ऑर्डर्स आज प्लेस केल्या जात असतात अशा ऑर्डरला आफ्टर मार्केट ऑर्डर्स असे म्हटले जाते. म्हणजेच बुधवारी जे स्टॉक्स आपल्याला खरेदी करावयाचे आहेत त्याकरिताची ऑर्डर मंगळवारी 3:30 नंतर म्हणजे दुपारी मार्केट क्लोज झाल्यानंतर 3:30 नंतरच्या कालावधीत ते सकाळी 9:30 पर्यंतच्या कालावधीपर्यंत ज्या ऑर्डर्स प्लेस केल्या जात असतात या सर्व ऑर्डर्सला आफ्टर मार्केट ऑर्डर असे म्हटले जात असते. तथापि त्यामध्ये प्री मार्केट ऑर्डर हा देखील एक महत्त्वाचा प्रकार असतो की जो आपण पुढे समजून घेणार आहोत. त्याचबरोबर मार्केट आवर ऑर्डर्स हा देखील एक महत्त्वपूर्ण ऑर्डरचा प्रकार असून ज्यामध्ये मार्केट स्टार्ट झाल्यानंतर ते मार्केट एंड होईपर्यंतच्या कालावधीमधील जो कालावधी असतो त्या कालावधीस मार्केट आवर्स असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे भारतात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंज या दोन्ही स्टॉक एक्सचेंजच्या बाबतीमध्ये मार्केट आवर हा सकाळी 9:30 पासून स्टार्ट होतो व तो दुपारी 3:30 पर्यंत सुरू असतो. जे सकाळी 9:30 ते दुपारी 3:30 या कालावधीमध्ये खरेदी विक्री बाबतच्या ज्या ऑर्डर्स या प्लेस केल्या जात असतात त्या सर्व ऑर्डर्सना मार्केट आवर ऑर्डर्स असे म्हटले जात असते. यामध्ये विविध प्रकारच्या ऑर्डरचा त्या ठिकाणी समावेश होतो की जो आपण यापूर्वीच्या एका लेक्चरमध्ये आपण त्याचा तपशीलवार माहिती किंवा तपशीलवार रिपोर्ट आपण त्यामध्ये घेतलेला आहे. यामध्ये लिमिट प्राइस ऑर्डर असू शकते, त्याचबरोबर मार्केट प्राइस ऑर्डर असू शकते. लिमिट प्राइस ऑर्डरमध्ये एका विशिष्ट किमतीला स्टॉक खरेदी करणे किंवा विक्री करण्याबाबतची ही ऑर्डर असते. त्यामध्ये विक्रेता म्हणजे बायर किंवा सेलर संबंधित स्टॉक किती रुपयाला किंवा किती किमतीला खरेदी करावयाचा किंवा किती किमतीला त्याची विक्री करावयाची याची किंमत स्वतः त्या ठिकाणी बायर किंवा सेलर हा ठरवत असतो आणि त्याला लिमिट प्राइस ऑर्डर असे म्हटले जाते. मार्केट प्राइस ऑर्डर म्हणजेच मार्केटमध्ये सध्या विशिष्ट स्टॉक ज्या किमतीला खरेदी विक्री करण्याची प्रक्रिया सुरू आहे किंवा मार्केटमध्ये त्याची जी करंट प्राइस आहे त्या प्राइसला संबंधित स्टॉक खरेदी करण्याबाबत किंवा आपल्याकडे जर संबंधित स्टॉक असेल तर त्याची विक्री करण्याबाबत जी ऑर्डर प्लेस केली जाते त्यास मार्केट प्राइस ऑर्डर असे म्हटले जाते. त्याचबरोबर आपण खरेदी केलेला किंवा विक्री करू इच्छित असणाऱ्या स्टॉकची खरेदी विक्री करण्यासाठी जी त्या ठिकाणी लॉस मिनिमाइज करण्यासाठी म्हणजेच आपण खरेदी केलेला एखादा स्टॉक की त्याची किंमत वाढत जाण्याऐवजी त्याची किंमत जर कमी कमी होत चाललेली असेल तर संबंधित गुंतवणूकदारास हा लॉस होत असतो. तथापि हा लॉस वाढत जाण्याऐवजी तो कमीत कमी ठेवण्याकरिता त्या स्टॉकची विक्री करण्याकरिता जी ऑर्डर प्लेस केली जाते त्यास स्टॉप लॉस ऑर्डर किंवा लॉस मिनिमायझेशन ऑर्डर असे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचबरोबर GFD गुड फॉर डे जे एका विशिष्ट मार्केट आवर डे करिता एखादा स्टॉक खरेदी विक्री करण्याकरिता जी ऑर्डर प्लेस केली जात असते की जी एक दिवसाच्या कालावधीसाठी म्हणजे एका विशिष्ट दिवसाच्या मार्केट आवरसाठी जी ऑर्डर व्हॅलिड असते की त्या ऑर्डरला गुड फॉर मार्केट डे किंवा गुड फॉर डे ऑर्डर असे त्या ठिकाणी म्हटले जाते. त्याचबरोबर IOC हा एक देखील ऑर्डर प्लेस करण्याचा प्रकार असून इमिडिएट ऑर कॅन्सल म्हणजेच एका विशिष्ट क्षणामध्ये ती ऑर्डर त्या ठिकाणी एक्झिक्यूट झाली नाही म्हणजे त्याला ऑर्डर मॅच मिळाला नाही तर त्या ठिकाणी ती ऑर्डर इमिडिएटली ही कॅन्सल होत असते. मात्र जर इमिडिएट त्या ठिकाणी ऑर्डर मॅच मिळाला तर त्या ठिकाणी पंच होऊन तो मार्केट हा सेटल होत असतो. त्याचबरोबर गुड टिल कॅन्सल म्हणजे त्या ठिकाणी एका विशिष्ट स्टॉकची खरेदी करण्यासाठी विशिष्ट किमतीची ऑर्डर प्लेस केलेली आहे आणि ती जर गुड टिल कॅन्सल या प्रकारामध्ये प्लेस केलेली असेल तर संबंधित विशिष्ट दिवशी तशा प्रकारची मॅचिंग ऑर्डर समोरून प्राप्त झाली नाही तर ती ऑर्डर तशीच त्या ठिकाणी सिस्टममध्ये ही प्रेझेंट असते जोपर्यंत त्या ठिकाणी खरेदीदार किंवा विक्रेतेदार आपण प्लेस केलेली गुड टिल कॅन्सल ही ऑर्डर स्वतःहून कॅन्सल करत नाही तोपर्यंत मार्केट सिस्टममध्ये ती ऑर्डर या ठिकाणी अस्तित्वात असते आणि म्हणून तिला
गुड टिल कॅन्सल ऑर्डर असे म्हटले जाते. त्याचबरोबर BO ऑर्डर प्रामुख्याने इंट्राडे ट्रेडिंगमध्ये म्हणजे एका विशिष्ट मार्केट ऑर्डरमध्ये शेअर्स खरेदी करून त्याच दिवशी विक्री करण्यासाठी जो बिझनेस केला जातो किंवा जो खरेदी विक्रीचा व्यवसाय केला जातो की त्यास इंट्राडे ट्रेडिंग असे म्हटले जाते, की ज्यामध्ये ब्रॅकेट ऑर्डर हा एक अत्यंत पूर्ण प्रकार त्यामध्ये टाकला जात असतो, की ज्यामध्ये विशिष्ट किमतीला घेतलेला शेअर्स हा खरेदी करत असतानाच त्याची विक्री करण्याची किंमत ही ठरवून दिलेली असते. म्हणजेच उदाहरणार्थ इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एक एक्स कंपनीचा शेअर्स मी 200 रुपयाला खरेदी करत आहे आणि 210 रुपयाला लगेच इमिडिएट त्याची विक्री करण्याची ऑर्डर देखील सायमल्टेनियसली जर मी प्लेस करत असेल, म्हणजेच खरेदी करून तो विक्री करण्याची ब्रॅकेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न मी या ऑर्डरच्या माध्यमातून करत असेल तर अशा ऑर्डर प्लेस करण्याच्या पद्धतीस ब्रॅकेट ऑर्डर असे म्हटले जाते. तर मित्रो, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स या ठिकाणी मार्केटमध्ये प्लेस केल्या जात असतात, की ज्याला आपण ट्रेड पोझिशन घेणं किंवा त्या ठिकाणी प्लेसिंग ऑफ दी ऑर्डर्स असे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. ट्रेड मॅनेजमेंट सिस्टम मधील संपूर्ण प्रक्रिया इनिशिएट करण्यासाठीची ही सर्वात महत्त्वाची पायरी किंवा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असतो. त्यानंतर की आपण पाहणार आहोत की या वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट सेशन मधील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसेस व त्यामधील महत्त्वाचे टप्पे. आताच आपण चर्चा केल्याप्रमाणे स्टॉक एक्सचेंज मधील मार्केट आवर्स हे 9:30 ते 3:30 या कालावधीमधील जो वेळ असतो त्याला आपण मार्केट आवर्स असे आपण म्हणतो. परंतु की यापूर्वी देखील खरेदीदारांना शेअर्स खरेदी किंवा विक्री करायचे असतील तर तशा प्रकारची सुविधा या स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली असते, की ज्याला प्री ओपन सेशन असे म्हटले जाते. आणि हा प्री ओपन सेशन हा प्रत्येक मार्केट डेच्या दिवशी सकाळी 9 ते 9:15 म्हणजे 15 मिनिटाच्या कालावधीसाठी हा प्री ओपन सेशन हा उपलब्ध असतो. म्हणजेच रितसर मार्केट सुरू होण्यापूर्वीचा हा त्या ठिकाणी 15 मिनिटाचा हा कालावधी असतो, की ज्यामध्ये खरेदीदार किंवा विक्रेतेदार आपल्याकडील रोख्यांची विक्री करू शकतात किंवा नवीन रोखे हे खरेदी करू शकतात, की ज्यामध्ये बोथ म्हणजे लिमिट ऑर्डर आणि मार्केट ऑर्डर या दोन्ही प्रकारच्या ऑर्डर्स या प्लेस करण्याची मुभा त्याच्यामध्ये दिली जात असते. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांना मार्केटमधील चालू दराप्रमाणे खरेदी विक्री करावयाची आहे ते मार्केट ऑर्डर प्लेस करू शकतात. त्याचबरोबर एका विशिष्ट किमतीला रोख्याची विक्री किंवा खरेदी करण्यासाठीची ऑर्डर प्लेस करायची असेल तर तशा प्रकारची लिमिट ऑर्डर प्लेस करण्याची सुविधा देखील यामध्ये असते. परंतु ही त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे की या सेशनमध्ये म्हणजे प्री ओपन सेशनमध्ये रोख्यांची खरेदी विक्री करण्यासाठी किंवा स्टॉकची खरेदी विक्री करण्यासाठीचा प्राइस बँड हा त्या ठिकाणी 20% प्राइस बँड हा ठरवून दिलेला असतो. म्हणजेच एखाद्या विशिष्ट शेअरची कालच्या दिवसाची जी क्लोजिंग प्राइस आहे, म्हणजे कालच्या मार्केट आवर नंतर संबंधित शेअरची खरेदी विक्री ज्या किमतीला झाली आणि ज्या किमतीला तो शेअर्स क्लोज झाला बंद झाला ती जी किंमत आहे त्याच्यापेक्षा अधिक 20% किंवा त्यापेक्षा कमी 20% या प्राइस बँड मध्येच या प्री ओपन सेशन मध्ये म्हणजे सकाळी 9 ते 9:08 या कालावधीमध्ये अशा प्रकारची ऑर्डर ही प्लेस केली जात असते. जेव्हा ही ऑर्डर प्लेस केली जात असते तेव्हा ऑर्डर मॅचिंग पिरियड जो आहे तो इमिडिएटली त्या ठिकाणी 9:08 हा सुरू होत असतो. सर्वसाधारणपणे की हा कालावधी जो आहे की तो त्या ठिकाणी 4 मिनिटाचा कालावधी हा मानलेला असतो, की ज्याला ऑर्डर मॅचिंग पिरियड असे म्हटले जाते. म्हणजे यामध्ये जर आपण गृहीत धरलं 9:30 ला जर त्या ठिकाणी मार्केट सुरू होणार असेल, रितसर मार्केट रेग्युलर मार्केट सुरू होणार असेल तर त्यापूर्वी 9 वाजता जे त्या ठिकाणी मार्केट सुरू केलं जातं की ज्यास आपण प्री ओपन सेशन असे आपण म्हणतो. आणि हा त्या ठिकाणी ऑर्डर एंट्रीचा जो पिरियड त्यासाठी असतो, जे या प्री ओपन सेशन करिता ज्या ऑर्डर प्लेस करण्याकरिता जो कालावधी असतो तो 9 ते 9:08 पर्यंत असतो. 9:08 ऑर्डर मॅचिंग पिरियड हा स्टार्ट होत असतो, की जो 9:12 पर्यंत सर्वसाधारणपणे असतो, की ज्या कालावधीमध्ये की तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऑर्डर ॲडिशन करता येत नाही किंवा कोणत्याही प्रकारची प्लेस केलेली ऑर्डर ही मॉडिफाय करता येत नाही किंवा कॅन्सलेशन त्या ठिकाणी जे आहे हे कॅन्सलेशन मात्र त्या ठिकाणी अलाउड केलं जातं. मात्र त्या ठिकाणी नवीन ॲडिशन करण्याची मुभा या कालावधीमध्ये ही दिली जात नाही. त्यानंतरचा 9:12 म्हणजे 9:12 जो सुरू होणारा कालावधी आहे की ज्याला बफर पिरियड असे म्हटले जाते,
की जो 3 मिनिटाचा सर्वसाधारणपणे कालावधी असतो की या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारच्या ऑर्डर्स ॲक्सेप्ट केल्या जात नाहीत किंवा ऑर्डर मॅचिंग करण्याची प्रक्रिया देखील या कालावधीमध्ये ही केली जात नसते. तर असा साधारणपणे 3 स्लॉटचा म्हणजेच ऑर्डर एंट्री पिरियड 9 ते 9:08, ऑर्डर मॅचिंग पिरियड 9:08 ते 9:12 व बफर पिरियड 9:12 ते 9:15 या कालावधीचा म्हणजे टोटल 15 मिनिटचा 15 मिनिटाचा हा प्री ओपन सेशनचा कालावधी असतो. इट मीन्स प्री ओपन सेशन इज सेशन बिगिन्स फ्रॉम 9 AM to 9:50 AM म्हणजे हा 15 मिनिटाचा कालावधी असतो. यामधील ऑर्डर एंट्री पिरियड इज 9 AM to 9:08 AM, ऑर्डर मॅचिंग पिरियड इज 9:08 AM to 9:12 AM and बफर पिरियड इज 9:12 to 9:15 AM. म्हणजे या 3 कालावधीमध्ये की या ठिकाणी या प्री ओपन सेशन मधील संपूर्ण प्रक्रिया या त्या ठिकाणी सुरू होत असतात. त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जो कंटिन्युअस ट्रेडिंग सेशन ज्याला आपण म्हणतो की जो दिवसभर त्या ठिकाणी चालणार आहे तो सेशन 9:15 स्टार्ट होत असतो. इट मीन्स कंटिन्युअस ट्रेडिंग सेशन फॉर द डे हॅज बिगिन्स ॲट 9:15 AM म्हणजे सकाळी 9:15 हा सेशन त्या ठिकाणी स्टार्ट होईल की ज्यामध्ये सर्व प्रकारच्या ऑर्डर्स या ॲक्सेप्ट केल्या जाणार आहेत. ते 9:15 पासून दिवसभराच्या कालावधीसाठी मग त्या लिमिट ऑर्डर्स असतील, स्टॉप लॉस ऑर्डर्स असतील, मार्केट ऑर्डर्स असतील, ब्रॅकेट ऑर्डर्स असतील, या सर्व प्रकारच्या ऑर्डर्स की 9:15 पासून या ॲक्सेप्ट करण्याची सुरुवात त्या ठिकाणी सिस्टमकडून केली जात असते की ज्या 3:30 पर्यंत त्या ठिकाणी ऑर्डर्स या व्हॅलिड असू शकतात. जर त्या ठिकाणी कॅन्सल अप टू कॅन्सल व्हॅलिड अप टू कॅन्सल या प्रकारचे ऑर्डर्स असतील तर त्या नेक्स्ट डेला पण त्या ठिकाणी कंटिन्यू होऊ शकतात. ज्यामध्ये क्लोजिंग प्राइस हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. जेव्हा कंटिन्युअस ट्रेडिंग सेशन सुरू होतो तेव्हा त्या ठिकाणी स्क्रीनवरती आपणास क्लोजिंग प्राइस ही त्या ठिकाणी दिसू लागते की जी लास्ट डे मधला जो काही त्या ठिकाणी स्टॉक ट्रेडिंग होत असताना जी लास्ट प्राइस त्या ठिकाणी चार्ज केली गेलेली आहे ती प्राइस म्हणजे त्या ठिकाणी क्लोजिंग प्राइस असते. ही क्लोजिंग प्राइस ही त्या ठिकाणी आपणास डिस्प्ले होत असते. ज्यामध्ये प्रामुख्याने ऑर्डर प्लेसिंगची प्रोसेस ही सुरू झाल्यानंतर ऑर्डर सॉर्टिंग करणं असेल, ऑर्डरची अरेंजमेंट करणं असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे डिफरन्स प्राइस पॉइंट्स आयडेंटिफाय करण्याची प्रक्रिया असेल, या संपूर्ण प्रक्रिया बोल्ट आणि नीट या ऑटोमेटेड ट्रेडिंग मेकॅनिझमच्या माध्यमातून ऑर्डर सॉर्टिंग करणं असेल आणि ऑर्डर अरेंजमेंट करणं असेल, या संपूर्ण प्रक्रिया ही सायमल्टेनियसली त्या ठिकाणी फ्रॅक्शन ऑफ सेकंड ह्या त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली या सिस्टमच्या माध्यमातून होत असतात. त्याचबरोबर की यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग जो असतो की या कंटिन्युअस सेशनमध्ये सातत्याने त्या ठिकाणी तो केला जातो की ज्यामध्ये डिटरमाइनिंग द मॅक्सिमम ट्रेडेबल क्वांटिटी जे एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकची ही त्या ठिकाणी विक्रीस उपलब्ध असणारी जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी आयडेंटिफाय करण्याचं काम त्या ठिकाणी या सिस्टमच्या माध्यमातून हे केले जात असते. यामध्ये प्रामुख्याने कंटिन्युअस ऑर्डर मॅचिंग सिस्टम ही त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली कार्यान्वित झालेली आपणास पाहाव्यास मिळेल. या संपूर्ण ऑर्डर्स या मॅचिंग करत असताना प्रामुख्याने 2 गोष्टी महत्त्वाच्या यामध्ये कन्सिडर केल्या जात असतात. वन इज प्राइस प्रायोरिटी आणि अनदर इज टाइम प्रायोरिटी. म्हणजेच खरेदी आणि विक्री बाबतच्या ज्या बेस्ट प्राइस आहेत त्या बेस्ट प्राइस त्या ठिकाणी प्रायोरिटी प्रमाणे की त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जात असतात आणि त्याप्रमाणे प्राइस प्रायोरिटी आणि टाइम प्रायोरिटी या दोन्ही गोष्टींचा विचार करून की त्या ठिकाणी या संपूर्ण ऑर्डर मॅचिंग सिस्टम मध्ये की त्या ठिकाणी स्टॉकचे सेटलमेंट करण्याची प्रोसेस ही त्या ठिकाणी राबवली जात असते. त्याचबरोबर एस्टॅब्लिशमेंट ऑफ द ऑर्डर इनबॅलन्स जर त्या ठिकाणी काही वेळेस डिमांड अँड सप्लाय या दोन्हीमध्ये जर त्या ठिकाणी ऑर्डरमध्ये इनबॅलन्स त्या ठिकाणी निर्माण झालेला असेल म्हणजे ऑर्डर मोठी आहे, डिमांड मोठी आहे आणि सप्लाय मात्र त्या ठिकाणी कमी असेल तर त्या ठिकाणी ऑर्डर इनबॅलन्स जो आहे तो मॅनेज करण्याची प्रोसेस देखील याच्यामध्ये ही होत असते. त्याचबरोबर की यामध्ये LTP म्हणजे लास्ट ट्रेडिंग प्राइस ही त्या ठिकाणी कंटिन्युअस सेशनमध्ये कंटिन्युअसली संबंधित स्टॉकच्या समोर ही डिस्प्ले होत असते की जी रिअल टाइम डिस्प्ले होत असते. म्हणजेच शेवटचा ट्रेड म्हणजे लास्ट सेकंडचा ट्रेड हा त्या संबंधित स्टॉकच्या बाबतीमध्ये ज्या किमतीला झाला ती किंमत म्हणजेच लास्ट ट्रेडिंग प्राइस मानली जाते आणि ती त्या संबंधित शेअरच्या समोर
ही डिस्प्ले होत असते की ज्यावरून आपणास समजू शकते की संबंधित ट्रेड हा त्या ठिकाणी त्याचं ट्रेडिंग प्राइस जी आहे ती वाढत चाललेली आहे की कमी होत चाललेली आहे हे त्याच्यावरून दिसू शकतं. बोल्ट आणि नीट प्रणालीमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपणास कंटिन्युअसली ऑब्झर्व केलं तर आपणास असे दिसून येईल की ज्या शेअरच्या किमती या त्या ठिकाणी वाढत चाललेल्या आहेत त्याच्या किमती या ग्रीन कलरमध्ये इंडिकेट केल्या जात असतात व ज्या शेअरच्या किमती ह्या कमी होत चाललेल्या आहेत त्या किमती म्हणजेच लास्ट ट्रेडिंग प्राइस ह्या रेड कलरमध्ये ह्या इंडिकेट केल्या जात असतात. म्हणजे अगदी आपण त्या ठिकाणी कलर कोड वरून देखील की लास्ट ट्रेडिंग प्राइस ही इन्क्रीज होत चाललेली आहे की डिक्रीज होत चाललेली आहे याचा अंदाज आपण त्या ठिकाणी बांधू शकतो. त्याचबरोबर या स्क्रीनवरती हाय प्राइस अँड लो प्राइस या दोन प्राइस देखील या LTP बरोबर म्हणजे लास्ट ट्रेडिंग प्राइस बरोबर या डिस्प्ले केल्या जात असतात की ज्यामध्ये प्रामुख्याने त्या पर्टिक्युलर मार्केट आवरमध्ये किंवा त्या दिवसामध्ये जास्तीत जास्त किंमत त्या शेअर्सला किती आली व त्या शेअर्सला कमीत कमी किंमत किती त्या ठिकाणी ट्रेड झाला या दोन्ही किमती ज्या आहेत की ज्याला हाय प्राइस व लो प्राइस असे त्या ठिकाणी म्हटले जाते की या दोन्ही प्राइस या शेअरच्या समोर या डिस्प्ले होत असतात. ही संपूर्ण प्रक्रिया कंटिन्युअस ट्रेडिंग सिस्टमच्या माध्यमातून तुम्हाला पाहाव्यास मिळेल आणि हा सेशन जो आहे तो त्या ठिकाणी 3:30 वाजता म्हणजे दुपारी 3:30 हा कंटिन्युअस ट्रेडिंग सेशन हा क्लोज होत असतो आणि त्यानंतर आपण प्लेस केलेली ऑर्डर ही त्या ठिकाणी एकतर ऍक्सेप्ट केली जात नाही किंबहुना जर त्या ठिकाणी ती ऑर्डर ऍक्सेप्ट केलेली असेल तर ती त्या ठिकाणी आफ्टर मार्केट ऑर्डर म्हणून नेक्स्ट डे साठी सिस्टम मध्ये त्या ठिकाणी रजिस्टर करून घेतली जात असते. तर अशा प्रकारचा हा कंटिन्युअस ट्रेडिंग सेशन हा सर्व गुंतवणूकदारांच्या साठी एक अत्यंत महत्त्वाचा कालावधी असल्याचे आपणास दिसून येईल. त्यानंतर जी सर्वात महत्त्वाची प्रक्रिया जी असते की या संपूर्ण मार्केट आवरमध्ये जी चालत असते की त्यामध्ये ऑर्डर एक्झिक्युशन आणि त्या संबंधीच्या असणाऱ्या प्रायोरिटीज की ज्यामध्ये एक दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. द एलिजिबल लिमिट ऑर्डर्स आर मॅच्ड विथ लिमिट ऑर्डर्स. जे मार्केटमध्ये ज्या लिमिट ऑर्डर्स आपण त्या ठिकाणी प्लेस केलेल्या असतात एका विशिष्ट किमतीला रोख्याची खरेदी विक्री करण्याबाबतच्या ऑर्डर्स असतात तर त्या ठिकाणी विक्रीच्या ऑर्डर बरोबर त्या मॅच केल्या जात असतात आणि त्या ठिकाणी तो सेटलमेंट किंवा ट्रेड एक्झिक्यूट हा केला जात असतो. बट इन केस ऑफ अनमॅच्ड लिमिट ऑर्डर्स आर मॅच्ड विथ मार्केट ऑर्डर्स. म्हणजे काही वेळेस की लिमिट ऑर्डर्स या त्या ठिकाणी लिमिट ऑर्डर बरोबर मॅच होऊ शकत नाहीत मात्र अशा ऑर्डर्स या मार्केटमधील वाढत्या किंवा घटत्या किमती बरोबर त्या ठिकाणी मॅच करून ट्रेड एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याचबरोबर अनमॅच्ड मार्केट ऑर्डर्स आर मॅच्ड विथ मार्केट ऑर्डर. म्हणजे त्या ठिकाणी काही मार्केट ऑर्डर्स अशा असतात की ज्या पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइमला मार्केट ऑर्डर बरोबर मॅच होऊ शकत नाहीत मात्र त्या ठिकाणी ड्युरिंग द कोर्स जे मार्केट ऑर्डरमध्ये मार्केट प्राइसमध्ये जे चेंजेस होत असतात त्या चेंजेस प्रमाणे त्या ठिकाणी मॅच करण्याचं काम या बोल्ट आणि नीट प्रणालीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले जात असते. यासाठी ट्रीटमेंट ऑफ अनएक्झिक्युटेड ऑर्डर्स ही देखील त्या ठिकाणी एक महत्त्वाची बाब असते. म्हणजे ज्या काही ट्रेड्स हे त्या ठिकाणी एक्झिक्यूट होऊ शकत नाहीत तर त्यासाठी नेमकी काय प्रक्रिया या ट्रेडिंग मॅनेजमेंट सिस्टममध्ये किंवा ट्रेड मेकॅनिझममध्ये असते तर त्यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक ऑर्डर बुक हे त्या ठिकाणी मेंटेन केलं जातं. म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी आपण सिस्टममध्ये ऑर्डर प्लेस करतो तेव्हा त्या ठिकाणी किती वाजून किती मिनिटांनी किती सेकंदांनी किती मायक्रो सेकंदांनी आपली ऑर्डर सिस्टममध्ये प्लेस झालेली आहे त्याचं एक रजिस्टर किंवा त्या ठिकाणी ऑर्डर बुक हे इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी मेंटेन केलं जात असतं. त्याचबरोबर द प्रिव्हियस डेज क्लोज इज ओपनिंग प्राइस ऑफ द स्टॉक. म्हणजे ज्या एका विशिष्ट दिवशी एखाद्या शेअरची विक्री ज्या किमतीला बंद झाली ती किंमत म्हणजे त्या दिवसाची क्लोजिंग प्राइस असते मात्र तीच किंमत दुसऱ्या दिवशी जेव्हा मार्केट स्टार्ट होतं तेव्हासाठीची ती ओपनिंग प्राइस देखील असते. म्हणजे जे एक्झिक्यूट झालेले आणि अनएक्झिक्यूट झालेले जे ट्रेड्स आहेत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे आपणास दिसून येईल. नेक्स्ट पॉइंट याच्यामधला महत्त्वाचा आहे तो म्हणजे ऑल अनमॅच्ड मार्केट ऑर्डर्स विल बी शिफ्टेड टू द कंटिन्युअस ट्रेडिंग सेशन. म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी की सकाळी आपण प्री ओपन मार्केट सेशनमध्ये ज्या मार्केट ऑर्डर्स प्लेस केलेल्या असतात की त्या जर त्या ठिकाणी एक्झिक्यूट होऊ शकल्या नाहीत तर ऑटोमॅटिकली त्या कंटिन्युअस ट्रेडिंग सेशनकडे या सिस्टमद्वारे शिफ्ट केल्या जात असतात जर आपण त्या ऑर्डर कॅन्सल केल्या नाहीत तर. मात्र जर ऑटोमॅटिकली आपण जर त्या ऑर्डर्स कॅन्सल केलेल्या असतील तर त्या कंटिन्युअस ट्रेडिंग सेशनमध्ये शिफ्ट केल्या जाणार नाहीयेत. नेक्स्ट महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे द मार्केट ऑर्डर्स विल बी मॅच ॲट द प्रिव्हियस डेज क्लोजिंग प्राइस. जे एखाद्या मार्केट ऑर्डर जर आपण प्लेस केलेली असेल तर अशी ऑर्डर
प्रिव्हियस डेचा जो क्लोजिंग प्राइस असते त्या क्लोजिंग प्राइस बरोबर त्या ठिकाणी मॅच करून तो ट्रेड एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी या सिस्टमच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असल्याचे आपणास दिसून येईल. तर ऑर्डर मॅनेजमेंट अँड ऑर्डर मॅचिंग सिस्टममध्ये या संपूर्ण वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. अर्थात या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की ज्यामध्ये प्राइस प्रायोरिटी अँड टाइम प्रायोरिटी या दोन बाबी अत्यंत काळजीपूर्वक या सिस्टमच्या माध्यमातून या कन्सिडर करून ट्रेड एक्झिक्यूट हा केला जात असतो. तर आता आपण यामध्ये पाहणार आहोत की या दोन तीन उदाहरणाच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी या ऑर्डर मॅचिंग सिस्टम नेमकी कशी कार्यरत असते, त्यामध्ये नेमके हे एक्झिक्युशन कोणत्या पद्धतीने होते ते आपण यामध्ये पाहणार आहोत. उदाहरणासाठी आपण एक ट्रेडर आणि एकच बायर आहे असं उदाहरणासाठी फक्त आपण या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. अर्थात ॲक्च्युअल मार्केटमध्ये अशा प्रकारची परिस्थिती नसते. अनेक त्या ठिकाणी खरेदीदार आणि विक्रेतेदार सेम स्टॉकची खरेदी आणि विक्री करण्याची प्रोसेस सायमल्टेनियसली करत असतात. एकच विक्रेता किंवा एकच खरेदीदार विशिष्ट शेअरची खरेदी विक्री वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळ्या ऑर्डर्स देखील प्लेस करू शकतो. मात्र समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून, कॉम्प्लेक्सिटी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी एक खरेदीदार आणि एक विक्रेता अशा प्रकारचे दोनच गुंतवणूकदार यामध्ये आहेत असं आपण या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. तर आता यामध्ये जर आपण पाहिलं तर जो बायर आहे की त्यांनी बायरनी प्लेस केलेल्या प्राइस या कॉलममध्ये तुम्हाला दिसतील. सेलरनी विक्रीसाठी ठेवलेल्या शेअरची किंमत जी प्लेस केलेली आहे त्या किमती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याची संबंधित क्वांटिटी जी आहे ती क्वांटिटी आपल्याला या दोन्ही कॉलममध्ये पाहायला मिळेल. इकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण टाइम दिलेला आहे जे 9:05 या बायरनी 530 रुपयाला 50 शेअर्स त्या ठिकाणी डिमांड केलेले आहेत आणि सेलरनी मात्र की त्या ठिकाणी इथे तुम्हाला दिसेल की 528 रुपयाला 500 क्वांटिटी त्या ठिकाणी सेल करण्याची ऑर्डर ही प्लेस केलेली आहे. आता या केसमध्ये तुम्हाला लक्षात येईल की 9:05 खरेदीदारांनी 530 रुपयाला शेअर्स मागितलेले आहे, 50 शेअर्स मागितलेले आहेत. मात्र सेलरनी ते 528 रुपयाला विक्रीला ठेवलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी या सेलरला बेस्ट प्राइस त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी की हा ऑर्डर त्या ठिकाणी एक्झिक्यूट जी प्राइस आहे ती बेस्ट प्राइस म्हणून त्या ठिकाणी काय होईल की त्या ठिकाणी सेटल होणार आहे आणि हा ट्रेड त्या ठिकाणी एक्झिक्यूट होण्याची प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे. त्यानंतर दुसरा ट्रेड त्या ठिकाणी जर आपण पाहिला तर तो आपल्याला या ठिकाणी दिसेल की तो 530 रुपयाला त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी प्लेस केलेला आहे की ज्यामध्ये 530 रुपये हीच प्राइस त्या ठिकाणी दिलेली आहे. मात्र त्यांनी 100 क्वांटिटी मागितलेली आहे. मात्र विक्रेत्याच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी 528 रुपयावरून पुन्हा त्या ठिकाणी काय केलेलं आहे, प्राइस वाढवलेली आहे. 530 रुपयाला तो 100 शेअर्स पुन्हा विक्रीला तयार आहे. तर या दोन्ही किमती एकमेकाला मॅच होत असल्यामुळे की त्या ठिकाणी हे 100 शेअर्स क्वांटिटी जी आहे ती त्या ठिकाणी सिस्टममध्ये एक्झिक्यूट होतील आणि 530 रुपयाला की तो ट्रेड त्या ठिकाणी सेटल होणार आहे किंवा डन होणार आहे. 9:35 बायरनी 535 रुपयाला 500 शेअर्स मागितलेले आहेत. मात्र त्या ठिकाणी इथे जर आपण पाहिलं तर 535 रुपयाला विक्रेता मात्र 300 शेअर्स त्या ठिकाणी द्यायला तयार आहे. तर या परिस्थितीमध्ये प्राइस जरी मॅच होत असल्या तरी क्वांटिटी या ठिकाणी मॅच होत नाहीये आणि म्हणून हा ट्रेड फुल्ली एक्झिक्यूट होणार नाही तर तो पार्शियली एक्झिक्यूट होईल. कारण खरेदीदार जरी 500 खरेदी करायला तयार असला तरी विक्रेता मात्र 300च नग त्या ठिकाणी किंवा क्वांटिटी विकायला तयार आहे. त्यामुळे 300 क्वांटिटीचा सेल हा 535 रुपये या किमतीने होईल. म्हणजे 200 जी काही डिमांड आहे ती सिस्टममध्ये तशीच त्या ठिकाणी राहील. जर त्या ठिकाणी व्हॅलिड अप टू कॅन्सल ऑर्डर असेल तर 200 क्वांटिटीची ऑर्डर ही मार्केट सिस्टममध्ये तशीच त्या ठिकाणी पेंडिंग राहील. जर दिवसभरामध्ये त्या ऑर्डरला मॅच मिळाला तर तो एक्झिक्यूट होईल आणि जर त्या ठिकाणी ऑर्डरला मॅच मिळाला नाही तर त्या ठिकाणी आफ्टर मार्केट आवर ही त्या ठिकाणी ऑर्डर ही एक्सपायर होणार आहे. त्यानंतर 10 वाजता याच खरेदीदारांनी पुन्हा 530 रुपयाला 500 शेअर्स मागितलेले आहेत. मात्र आता विक्रेत्याला असं वाटतंय की त्या ठिकाणी 540 रुपये प्राइस आपल्याला मिळाली पाहिजे तरच तो 500 नग विकायला तयार आहे. मात्र त्या ठिकाणी यामध्ये ट्रेड घडणार नाही. मात्र खरेदीदार जो आहे तो किंमत वाढवायला तयार नाही. मात्र सेलरला असं वाटतं की आता त्या ठिकाणी 540 रुपयाला आपला शेअर्स कोणी घ्यायला तयार नाहीये तर तो त्या ठिकाणी किंमत 535 रुपये करतोय. त्यानंतर तो 530 रुपये करतोय की त्यावेळेला मात्र हा मॅच त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे 530 आणि 530 आणि क्वांटिटी देखील या ठिकाणी मॅच होते तर या ठिकाणी तो ट्रेड हा एक्झिक्यूट होणार आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्राइस मॅचिंग सिस्टम या ठिकाणी एक्झिक्यूट होत असते आणि त्या पद्धतीने स्टॉक्स हे खरेदी विक्री हे होत असतात. एक्झाम्पल नंबर 1
आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 2 की या केसमध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर इथे देखील दोनच व्यक्ती आहेत, म्हणजे एक बायर आणि एक सेलर आहे असं आपण त्या ठिकाणी गृहीत धरलं. 9:05 म्हणजे प्री ओपन मार्केट सेशनमध्ये ए इन्व्हेस्टर जो आहे की त्यांनी 410 रुपयाला 100 शेअर्स त्या ठिकाणी डिमांड केलेले आहेत आणि सेलिंग प्राइस जी आहे ती त्या ठिकाणी मात्र विक्रेत्यांनी 425 रुपये ठेवलेली आहे. तर या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तो ट्रेड होणार नाही, कारण विक्रेत्याला त्याची किंमत ही 425 रुपये यावी अशी अपेक्षा आहे, मात्र खरेदीदाराला तो शेअर्स 410 रुपयामध्येच मिळावा अशी अपेक्षा असल्यामुळे या ठिकाणी कोणताही ट्रेड या ठिकाणी घडून येणार नाही आणि त्यामुळे शेवटच्या कॉलममध्ये तुम्हाला दिसेल की नो ट्रेड. त्यानंतर पुन्हा दुसरी ऑर्डर जी चेंज करून या इन्व्हेस्टरनी खरेदीदारांनी टाकली ती 427 रुपयाला त्या ठिकाणी टाकलेली आहे. मात्र की या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये त्यांनी 425 रुपये ही किंमत ठेवलेली होती आणि त्यामुळे की त्याला 300 शेअर्स त्या ठिकाणी मिळणार आहेत, ना की त्याला 1000 शेअर्स त्या ठिकाणी मिळतील. त्यानंतर 425 रुपये किंमत त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे आणि इथे पुन्हा त्यांनी आपली किंमत बदललेली नाही, म्हणजे 425च ठेवलेली आहे, म्हणजे पुन्हा 300 शेअर्स त्या ठिकाणी विक्री केले जातील. त्यानंतर पुन्हा यांनी 426 रुपये प्राइसला 200 क्वांटिटी मागितलेली आहे, तर इथे त्या ठिकाणी पुन्हा 200 शेअर्स त्या ठिकाणी विक्री झालेले आहेत. त्याचबरोबर पुन्हा 200 शेअर्स त्या ठिकाणी विक्री झालेले आहेत. मात्र इथे जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की 426 रुपयाला की या खरेदीदारांनी 400 क्वांटिटी मागितलेली आहे, मात्र विक्रेत्याकडे आता 200च क्वांटिटी शिल्लक राहिलेली असल्यामुळे ऑर्डर एक्झिक्यूट होईल. मात्र 400 क्वांटिटीची ऑर्डर ही शेवटी 12:46 एक्झिक्यूट होणार नाहीये, तर ती 200च क्वांटिटीची होईल. प्राइस मात्र 426 हीच असेल की विक्रेतेदाराच्या दृष्टिकोनातून ही ऑर्डर फुल्ली एक्झिक्यूट होणार आहे, मात्र खरेदीदाराच्या दृष्टिकोनातून ही ऑर्डर पार्शियली एक्झिक्यूट होणार आहे. दिस इज द एक्झाम्पल नंबर 2. नाउ वी विल स्विच द एक्झाम्पल नंबर 3. तर तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर इथे आपल्याला दिसेल की 12:46 426 रुपयाला 500 क्वांटिटी डिमांड केलेली आहे आणि विक्रेत्यांनी पण 426 रुपयाला 500 क्वांटिटी विकायला ठेवलेली आहे. तर 426 रुपये या रेटनी 500 क्वांटिटीची ऑर्डर ही फुल्ली त्या ठिकाणी एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे या ठिकाणी जेवढी मागणी तेवढीच पुरवठा आणि मागणीदाराची किंमत आणि पुरवठादाराची किंमत या दोन्ही किमती मॅच झाल्या आणि त्यामुळे हा जो काही ट्रेड आहे तो फुल्ली त्या ठिकाणी एक्झिक्यूट झालेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स मधले चेंजेस इंडिकेट करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये 9:35 एका खरेदीदाराने 530 रुपयाला 800 क्वांटिटी डिमांड केलेली आहे, मात्र विक्रेता म्हणतो की 580 रुपयाला मला 1000 क्वांटिटी विकायची आहे, तर ही ऑर्डर मॅच नाही होत, त्यामुळे इथे ट्रेड झालेला दिसणार नाही. त्यानंतर जो खरेदीदार आहे तो किंमत बदलत नाहीये, मात्र विक्रेत्याला असं वाटतं की 580 रुपये किंमत येऊ शकणार नाही आणि त्यामुळे तो किंमत थोडीशी कमी करून 800 क्वांटिटी विक्रीला तयार होतो, तरी देखील ही ऑर्डर मॅच होत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी ट्रेड होणार नाहीये. मात्र 12 वाजता त्याला असं वाटतं की 570 पण येऊ शकत नाहीत, तेव्हा तो काय करतो की 530ला 200 क्वांटिटी विकून बघूया की ती क्वांटिटी सेल होऊ शकते का, आणि त्या ठिकाणी त्याला अनुभव येतो की 200 क्वांटिटी या ठिकाणी सेल झाली आणि त्यामुळे पार्शियली ट्रेड झाला. तर या पद्धतीने त्या ठिकाणी ऑर्डर मॅच झाल्या की पार्शियली ट्रेड त्या ठिकाणी होईल. असं करत करत त्या ठिकाणी 3:29 त्यांनी 537 रुपयाला 700 नग जे बॅलन्स त्याच्याकडे आहेत ते विकायला ठेवलेले आहेत, मात्र खरेदीदारांनी 537 रुपयाला केवळ 200च क्वांटिटीची डिमांड केलेली असल्यामुळे उर्वरित जे त्या ठिकाणी क्वांटिटी आहे ती त्याला त्या ठिकाणी विकता येणार नाही, ती त्या ठिकाणी ऑर्डर सिस्टम मध्ये तशीच त्या ठिकाणी राहील आणि थोड्या वेळानंतर ती एक्सपायर होऊन जाईल. तर या संपूर्ण दिवसभराच्या प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर त्या दिवसभराची हायर प्राइस जी आहे ती त्या ठिकाणी किती आहे, 540 रुपीज म्हणजे 540 रुपये ही हायर प्राइस आहे आणि लोएस्ट प्राइस ही 530 रुपीज आहे. म्हणजे त्या दिवसाचा लोअर हा 530 असेल आणि हायर हा 540 असेल. मात्र ओपनिंग प्राइस ही या उदाहरणामध्ये 530 रुपये, कारण सुरुवातीचा ट्रेड हा 530 रुपयाला झाला आणि क्लोजिंग प्राइस म्हणजे ज्या ट्रेडनी मार्केट क्लोज झालं 3:30 वाजता ती प्राइस त्या ठिकाणी या शेअरच्या बाबतीमध्ये 537 आहे आणि म्हणून ती क्लोजिंग प्राइस ही 537 असेल की जी दुसऱ्या दिवसाच्या मार्केट पिरियडची सुरुवात होत असताना ओपनिंग प्राइस म्हणून की त्या सिस्टम मध्ये दिसणार आहे. म्हणजेच
आजची जी क्लोजिंग प्राइस आहे ती उद्याच्या मार्केट पिरियडसाठीची ती ओपनिंग प्राइस असते. तर या पद्धतीने त्या ठिकाणी या संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये रोख्यांची खरेदी विक्री किंवा या स्टॉकची खरेदी विक्रीची प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ऑटोमेटेड पद्धतीने त्या ठिकाणी होत असते. आता आपण पाहणार आहोत की या खरेदी विक्रीची प्रक्रिया पूर्ण झाली, मात्र त्या ठिकाणी त्याची सेटलमेंटची जी प्रोसेस असते ती सेटलमेंटची प्रोसेस नेमकी कशी होते. प्रामुख्याने सेटलमेंटची प्रोसेस ही आफ्टर मार्केट सेशन ही स्टार्ट होत असते, कारण मार्केटच्या ड्युरिंग द कोर्स अनेक वेळा खरेदी, पुनर्खरेदी, पुनर्विक्री, पुनर्खरेदी या संपूर्ण प्रक्रिया तो 3:30 चालू शकतात आणि त्यामुळे 3:30 नंतरच्या कालावधीमध्ये ऍक्च्युअल त्या ठिकाणी सेटलमेंटची प्रोसेस ही या संपूर्ण यंत्रणेच्या माध्यमातून सुरू होत असते. जेव्हा मार्केट पिरियड संपतो तेव्हा त्या ठिकाणी प्रोव्हिजनल सिक्युरिटीज अँड फंड ऑब्लिगेशन स्टेटमेंट, ज्याला त्या ठिकाणी 6A आणि 7A स्टेटमेंट असं म्हटलं जातं, हे स्टेटमेंट त्या ठिकाणी जारी केलं जातं. ते त्या ठिकाणी कस्टोडियनच्या माध्यमातून 1 वाजेपर्यंत म्हणजे 1 PM पर्यंत की त्या दुसऱ्या दिवसापर्यंत हे 7A आणि 6A चा जो डेटा आहे तो त्या ठिकाणी कन्फर्मेशन करण्याची प्रक्रिया केली जात असते. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जो ब्रोकर आहे त्या ब्रोकरच्या माध्यमातून जो खरेदीदार आणि विक्रेतादार आहे की त्याला कॉन्ट्रॅक्ट नोट जी असते ती डिजिटली त्याच्या ईमेलवरती सेंड करण्याची प्रक्रिया ही केली जात असते. त्यानंतर फंड्स पे इन आणि फंड पे आउट, त्याचबरोबर सिक्युरिटी पे इन आणि सिक्युरिटी पे आउट, म्हणजेच एखाद्या डीमॅट खात्यामध्ये सिक्युरिटीज जमा करणं आणि सिक्युरिटीज डेबिट करणं, त्याचबरोबर त्याच्या बँक अकाउंटमध्ये फंड्स जमा करणे आणि ते त्याच्या ट्रेडिंग अकाउंटमधून काढून घेणे, याला पे इन आणि पे आउट ऑफ फंड्स, पे इन ऑफ सिक्युरिटीज अँड पे आउट ऑफ सिक्युरिटीज असं म्हटलं जातं. तर पे इनची जी प्रक्रिया आहे ती 11 AM पर्यंत कंप्लीट केली जात असते आणि पे आउटची जी प्रक्रिया आहे ती 1:30 PM पर्यंत कंप्लीट केली जात असते. म्हणजे T+2 म्हणजे ट्रान्झॅक्शन डे प्लस 2 वर्किंग डेज, जे सर्वसाधारणपणे कमीत कमी 3 दिवस आणि सुट्टीचा कालावधी आला तर त्या ठिकाणी 3 दिवसापेक्षा अधिक कालावधी त्यामध्ये लागू शकतो, की ज्यामध्ये या रोलिंग सेटलमेंट जे असतात त्या पूर्णपणे होऊ शकतात. की या संपूर्ण प्रक्रियेला रोलिंग सेटलमेंट म्हणण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आज मी उदाहरणार्थ रिलायन्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले, मात्र उद्या मी त्याची विक्री केली, परवा पुन्हा त्याची खरेदी केली, तर त्या ठिकाणी डेबिट क्रेडिटची प्रोसेस जी आहे ती कंटिन्युअसली त्या ठिकाणी सुरू राहत असते. आणि ही जी कंटिन्युअसली सुरू राहणारी जी प्रक्रिया आहे त्याला रोलिंग सेटलमेंट प्रोसेस असे त्या ठिकाणी म्हटले जात असते. यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन ही ऑनलाईन पद्धतीने सेटलमेंट करण्याची प्रक्रिया ही केली जात असते आणि त्या पद्धतीने हे सेटलमेंट या मार्केट सिस्टममध्ये एक्झिक्यूट होत असते. त्याचबरोबर पे इन आणि पे आउटची जी प्रक्रिया आहे की यामध्ये ऑल डिलिव्हरीज ऑफ द सिक्युरिटीज आर रिक्वायर्ड टू बी राउटेड थ्रू द क्लिअरिंग हाऊस. म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आफ्टर मार्केट आवर क्लिअरिंग हाऊस या संस्थेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. म्हणजे जसं बँकांच्या दृष्टिकोनातून एका एक्स बँकेचा चेक बी बँकेच्या अकाउंटमध्ये जमा करत असताना ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस किंवा इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग हाऊस ही एक यंत्रणा अत्यंत महत्त्वाची असते, की ज्या यंत्रणेच्या माध्यमातून एका बँकेचे अकाउंट डेबिट करणे व दुसऱ्या बँकेचे अकाउंट क्रेडिट करण्याची प्रोसेस ही केली जात असते आणि त्यामुळे कस्टमरला आपल्या चेकचे पैसे हे मिळत असतात. तर याच पद्धतीने खरेदीदार आणि विक्रेतादार गुंतवणूकदार जो आहे त्याच्या खात्यातील डीमॅट अकाउंटमधील सिक्युरिटीज किंवा स्टॉक्स हे डेबिट क्रेडिट करण्याची संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी जी असते ती क्लिअरिंग हाऊसकडे त्या ठिकाणी असते आणि हे क्लिअरिंग हाऊस ही संपूर्ण प्रक्रिया राबवत असतात. मात्र डीमॅट अकाउंटमधील सिक्युरिटीज डेबिट क्रेडिट करण्याची जी प्रक्रिया असते ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय द क्लिअरिंग हाऊस, दिस प्रोसेस हॅज बीन डन बाय द CDSL अँड NSDL, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड अँड नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड. या CDSL आणि NSDL या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन्स आहेत की या 2 डिपॉझिटरी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आपल्या डीमॅट अकाउंटमधील सिक्युरिटीज या डेबिट क्रेडिट करण्याची प्रक्रिया ही फायनली कंप्लीट केली जात असते. आणि तशा प्रकारची इन्फॉर्मेशन किंवा जी इन्स्ट्रक्शन आहे ती त्या ठिकाणी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स म्हणजे ज्यांना आपण DP असं म्हणतो, आपण भांडवल बाजाराच्या स्ट्रक्चर्स अभ्यासत असताना त्यामध्ये डिपॉझिटरी आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांचा रोल नेमका काय असतो याची माहिती ऑलरेडी आपण यापूर्वी घेतलेली आहे. म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स या अशा मध्यस्थ संस्था असतात की ज्या CDSL आणि NSDLच्या वतीने डीमॅट सर्व्हिसेस एंड युजर पर्यंत म्हणजेच गुंतवणूकदारापर्यंत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करत असतात. म्हणजे पे आउट आणि पे इन
ही जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये या डिपॉझिटरी पार्टिसिपंटचा रोल हा अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणजे क्लिअरिंग हाऊसने दिलेल्या सूचनेप्रमाणे, त्याचबरोबर क्लिअरिंग बँकेने दिलेल्या सूचनेप्रमाणे डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट याच्यामध्ये इफेक्ट देण्याची जे इन्स्ट्रक्शन्स असतात त्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे या दिल्या जातात आणि त्या पद्धतीने डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स आपले जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा क्लायंट्स आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये डेबिट आणि क्रेडिटचा इफेक्ट हा त्यामध्ये देत असतात, की ज्याला आपण सिक्युरिटीज पे आउट आणि सिक्युरिटीज पे इन असं आपण म्हणतो, की ज्यामध्ये फंड पे इन आणि फंड पे आउट या दोन्ही प्रकारच्या प्रक्रियेचा समावेश त्याच्यामध्ये होत असतो. फंड्स पे इन म्हणजे त्या ठिकाणी आपलं बँक अकाउंट जे आहे किंवा मेंबरचं अकाउंट जे आहे की ते त्या ठिकाणी क्रेडिट करण्याची प्रोसेस असते, तर या उलट पे आउट म्हणजे त्या ठिकाणी डेबिट करण्याची प्रोसेस असते, की ज्यामध्ये पे इन आणि पे आउट करून की आपण खरेदी केलेल्या किंवा आपण विक्री केलेल्या सिक्युरिटीज ज्या आहेत त्या सिक्युरिटीची ॲक्च्युअल इफेक्ट जे मॉनिटरी इफेक्ट्स जे आहेत की ते त्या ठिकाणी आपल्या अकाउंटमध्ये देण्याची ही प्रक्रिया असते. सर्वसाधारणपणे पे इन ऑफ द सिक्युरिटीज अँड फंड हॅपन्स ऑन दी T+2 म्हणजे ट्रान्झॅक्शन डे प्लस 2 days, 2 वर्किंग डेज, मोस्टली 2 वर्किंग डेज याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 10:30 AM ला ही प्रक्रिया कंप्लीट होत असते. तर पे आउटच्या बाबतीमध्ये पे आउट ऑफ सिक्युरिटीज अँड पे आउट ऑफ दी फंड्स ही जी प्रक्रिया आहे T+2 नंतर म्हणजे T+2 डे मध्ये ही 1:30 त्या ठिकाणी ही प्रक्रिया ही कंप्लीट होत असते. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रेड मॅनेजमेंट सिस्टम जे आहे, सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टम किंवा सेटलमेंट सिस्टम जे आहे ती या संपूर्ण स्टॉक एक्सचेंजमध्ये कार्यरत असल्याचे आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. तर आपणास यावरून सर्वसाधारणपणे या स्टॉक एक्सचेंजमध्ये जे आपण ऑर्डर प्लेस करत असतो की ते ऑर्डर मॅचिंग सिस्टम कशी कार्यरत असते, ऑर्डर मॅचिंग करत असताना प्री ओपन मार्केट सेशन काय असतो, त्याचबरोबर त्या ठिकाणी कंटिन्युअस मार्केट सेशन काय असतो, आफ्टर मार्केट ऑर्डर्स आणि प्री मार्केट ऑर्डर्स काय असतात, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डरचं एक्झिक्युशन करण्याची जी सिस्टम आहे, प्राइस मॅचिंग सिस्टम त्या ठिकाणी कशी काम करते हे आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर या संपूर्ण ऑर्डरचे एक्झिक्युशन झाल्यानंतरची जी रोलिंग सेटलमेंट प्रोसेस जी असते ती प्रोसेस नेमकी कशी कार्यान्वित होत असते आणि त्याचे इफेक्ट्स कसे असतात या सर्व बाबी आज आपण या व्याख्यानाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.